नमो बुद्धाय. जय भीम. कोरेगाव भीमा लढाईतील शहीद शूरवीरांना त्रिवार मानवंदना. मित्र हो, 1 जानेवारी 1818 म्हणजे शौर्य दिवस. भीमा कोरेगाव येथे झालेल्या स्वाभिमानी संघर्षाची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. मित्र हो, भारताचा इतिहास म्हणजे अस्पृश्य आणि तथाकथित उच्चवर्णीय पेशवे यांच्यातील संघर्षाशिवाय दुसरे काही नाही. आणि त्यामधीलच 1 जानेवारी 1818 रोजी झालेल्या कोरेगावच्या लढाईत पेशव्यांच्या सैन्यावर अस्पृश्य सैनिकांनी मिळवलेला दीप्तिमान विजय हा भारतीय इतिहासातील असाच एक स्वाभिमान, प्रतिष्ठा आणि वर्चस्वासाठी जीवाची बाजी लावून मिळवलेल्या विजयाचा एक अभूतपूर्व संघर्ष आहे. मित्र, आजच्या व्हिडिओमधून आपण 1 जानेवारी 1818 हा दिवस एक शौर्य दिवस म्हणून का साजरा केला जातो आणि या दिवशी लाखो आंबेडकर अनुयायी कोरेगाव भीमा येथे शहीद झालेल्या महार सैनिकांना मानवंदना देण्यासाठी का जातात याची थोडक्यात माहिती बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 1 जानेवारी 1818 म्हणजे शौर्य दिवस. कोरेगाव भीमाच्या लढलेल्या लढाईत संख्यात्मकदृष्ट्या श्रेष्ठ असलेल्या पेशव्यांच्या खूप मोठ्या अफाट सैन्यावर काहीशा अल्पशा अस्पृश्य सैनिकांच्या वैभवशाली विजयाची ही एक शौर्यगाथा आहे. त्या काळी उच्चवर्णीय जातीच्या अधिपत्याखालील महाराष्ट्रीय समाजाने जाती आधारित सामाजिक भेदभावाचा सर्वात वाईट प्रकार अनुसरला होता, ज्यामध्ये समाजातील खालच्या स्तरातील अस्पृश्यांना उच्चवर्णीय कायद्याद्वारे मर्यादित आणि सीमित केले गेले आणि त्याची सामाजिक, आर्थिक स्वतंत्र गतिशीलता ही अतिशय कमकुवत करण्यात आली. शिवाय उच्चवर्णीयांच्या जातीयतेच्या समीकरणातून अस्पृश्यांच्या जीवनशैलीवर कठोर असे निर्बंधही लादले गेले. त्या काळातील जातीय व्यवस्था अत्यंत अन्यायकारक होती. महार, मांग, चांभार यासारख्या दलित समाजांना अस्पृश्य मानले जात होते. त्यांना शिक्षण, मंदिर, सार्वजनिक विहिरी यापासून दूर ठेवले जात होते. अंगावर मडके व कमरेला झाडू बांधण्यास भाग पाडणे, गावाबाहेर राहणे, सार्वजनिक ठिकाणी अपमान सहन करणे अशी अमानवी वागणूक दिली जात होती. या व्यवस्थेमुळे दलित समाजाचा आत्मसन्मान पूर्णपणे पायदळी तुडवला जात होता. असे कठोर निर्बंध खालच्या जातीवर उच्चवर्णीय जाती व्यवस्थेने लादले होते. शिवाय या निर्बंधाचे पालन न केल्यास वा उल्लंघन झाल्यास कठोर अशा शिक्षेस सामोरे जावे लागे, कधी कधी आपल्या जीवासही मुकावे लागे. आणि याच उच्चवर्णीय वर्गाच्या जातीय व्यवस्थेच्या निर्बंधाला, कठोर अमानुषाच्या शासनाला अस्पृश्य महार सैनिकाद्वारे दिलेले हे एक ठाम असे उत्तर म्हणजे 1 जानेवारी 1818 म्हणजेच शौर्य दिवस. भीमा कोरेगावचे युद्ध हे केवळ इंग्रज आणि पेशव्यांमधील लष्करी संघर्ष नव्हते, तर भारतीय समाजातील जातीय अन्याय, सामाजिक अपमान आणि विषम व्यवस्थेविरुद्ध उभा राहिलेला ऐतिहासिक प्रतिकार होता. त्यामुळे या युद्धाला सामाजिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. पेशवाई काळात महार समाजावर तीव्र जातीय अन्याय, अपमान आणि सामाजिक बहिष्कार लादला गेला होता. अशा परिस्थितीत इंग्रज सैन्यात महार समाजाचा सहभाग वाढणे ही केवळ नोकरीची निवड नव्हती, तर सन्मान, सुरक्षितता आणि सामाजिक उन्नतीची संधी होती. इंग्रजांच्या लष्करात भरती करताना स्थानिक समाजातील कठोर जातीय नियम पाळले गेले नाही. महार समाजातील व्यक्तींना अस्पृश्यतेच्या आधारावर नाकारले गेले नाही. यामुळे त्यांना इतर समाजाप्रमाणे सैनिक होण्याची संधी मिळाली. पेशवाई विरुद्ध लढा हा केवळ राजकीय सत्ता मिळवण्यासाठी झालेला संघर्ष नव्हता, तर तो अन्यायकारक सामाजिक व्यवस्थेविरुद्ध उभा राहिलेला व्यापक सामाजिक प्रतिकार होता. पेशवाई काळातील समाजरचना जातीय विषमता, अस्पृश्यता आणि मानवी अपमानावर आधारलेली होती. त्यामुळे या सत्तेविरुद्ध झालेला हा संघर्ष सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरतो. भीमा कोरेगावचे युद्ध हे केवळ इंग्रज व पेशव्यांमधील लष्करी संघर्ष नव्हते, तर ते अपमान, अन्याय आणि सामाजिक गुलामगिरीत जगणाऱ्या समाजाच्या आत्मसन्मानाचा उद्रेक होय. त्यामुळे या युद्धाला आत्मसन्मानाचे प्रतीक म्हटले जाते. या लढाईची आठवण म्हणून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी उभारलेला विजयस्तंभ हा केवळ एक दगड नसून तो शौर्य, बलिदान, आत्मसन्मान आणि सामाजिक इतिहासाचे प्रतीक आहे. युद्धात सहभागी झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ आणि त्या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी लढाईत शहीद झालेल्या सैनिकांची, त्यांच्या पराक्रमाची कायमस्वरूपी इतिहासात नोंद राहावी म्हणून उभारण्यात आलेला हा विजयस्तंभ आहे. संख्येने कमी असूनही महार सैनिकांनी मोठ्या पेशवाई सैन्याला रोखले. यामुळे अपमानित समाजाचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान अधोरेखित झाला. हे युद्ध सामाजिक न्याय, समता, मानवी हक्कासाठीच्या संघर्षाची प्रेरणा देते. म्हणूनच 1 जानेवारी हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. मित्र, या दिवशी लाखो आंबेडकर अनुयायी कोरेगाव भीमा येथे एकत्र येतात. हा केवळ स्मृतिदिन आणि धार्मिक यात्रा नसून तो आत्मसन्मान, सामाजिक न्याय आणि ऐतिहासिक प्रतिकाराचा जाहीर उत्सव आहे. 1 जानेवारी 1818 रोजी झालेल्या युद्धात महार समाजातील सैनिकांनी अपार शौर्य दाखवले आणि अनेकांनी आपले प्राणही दिले.
हे सैनिक फक्त इंग्रज सैन्याचे भाग नव्हते, तर ते जातीय अन्यायाने पिडलेल्या समाजाचे प्रतिनिधी होते. त्यांच्या बलिदानाची जाणीव ठेवणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे हाच त्यांना दिल्या जाणाऱ्या मानवंदनेचा मुख्य हेतू आहे. पेशवाई काळातील अपमान व गुलामगिरीच्या इतिहासाची आठवण म्हणून लोक 1 जानेवारी भीमा कोरेगाव येथे येतात. समाजावर अस्पृश्यता, सामाजिक बहिष्कार आणि अमानवी लादलेला अपमान हा त्या अन्यायाविरुद्ध उभा राहिल्याचा, त्या अमानुष गुलामगिरीला स्पष्ट नकार दिल्याचा हा ऐतिहासिक क्षण आहे. म्हणूनच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची निष्ठा व्यक्त करण्यासाठी आंबेडकर अनुयायी येथे येतात. बाबासाहेबांनी स्वतः विजयस्तंभाला भेट देऊन या युद्धाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी या घटनेला दलित समाजाच्या आत्मसन्मानाशी जोडले. त्यामुळे कोरेगाव भीमा हे ठिकाण आंबेडकर विचाराचे एक प्रतीक बनले आहे. आत्मसन्मान आणि स्वाभिमान व्यक्त करण्यासाठी लाखो समुदायाची ही उपस्थिती असते. आम्ही इतिहासात केवळ पीडित नव्हतो, तर लढणारे आणि जिंकणारेही होतो, ही भावना येथे व्यक्त होते. ही भावना आजच्या पिढीला आत्मविश्वास, ओळख आणि ज्वलंत प्रेरणाही देते. मित्र, विजयस्तंभ हा केवळ स्मारक नसून स्वाभिमानाचे, शूरवीरांचे प्रतीक असल्यामुळे लाखो लोक येथे मानवंदना देण्यासाठी येतात. कारण त्या स्तंभावर कोरलेली महार सैनिकांची नावे ही इतिहासाची साक्ष आहेत. त्यांना नमन, मानवंदना देणे म्हणजे स्वतःच्या इतिहासाला स्वीकारणे होय. या लढाईच्या विजयाचे प्रतीक म्हणून महार सैनिकाच्या शौर्याची गाथा 1851 मध्ये इंग्रजांनी विजयस्तंभावर शहीद झालेल्या 22 महार सैनिकांची नावे लिहून ठेवली आहे. हा स्तंभ आजही आपल्या पूर्वजांच्या शौर्याची आठवण करून देणारा आणि जातीय व्यवस्थेविरुद्धच्या लढ्यांसाठी एक प्रेरणा म्हणून उभा आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 या विजयस्तंभाला भेट देऊन कोरेगाव येथे एक मोठे अधिवेशन आयोजित केले आणि संपूर्ण देशातून जातीय व्यवस्था संपवण्याचे धैर्य व निर्धार उद्युक्त करून महार सैनिकांच्या शौर्याच्या आठवणी जनमानसात आणल्या. महार समाजामध्ये या पराक्रमाच्या माध्यमातून जागृती व्हावी आणि इंग्रजांच्या सैन्यामध्ये महार रेजिमेंट नव्याने सुरू व्हावी, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीमागचा उद्देश होता. त्यानंतर लाखो आंबेडकरी समाजाकडून दरवर्षी 1 जानेवारीला कोरेगाव भीमा या ठिकाणी जाऊन शहीद झालेल्या शूर महार सैनिकांना मानवंदना देऊन विजय दिन, शौर्य दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. आणि म्हणून या प्रत्येक नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला इतरतः आनंदात गुंतण्यापेक्षा आपण सर्वांनी आपल्या वीर पूर्वजांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून त्यांना मानवंदना देण्याचे कार्य केले पाहिजे, ज्यांनी आपल्या शौर्याने आणि धैर्याने शक्तिशाली कठोर अशा पेशवाईचा पाडाव केला आणि धर्मांध जाती व्यवस्थेच्या राज्यकर्त्यापासून सर्व अस्पृश्यांना स्वातंत्र्य मिळवून दिले. आपल्या सर्वांसाठी आपल्या समृद्ध इतिहासाबद्दल थोडे अधिक जागरूक होण्याची आणि पुन्हा नव्याने जीवन जगण्याची 1 जानेवारी 1818 ही एक दरवर्षाला नव्याने येणारी शक्तिशाली संधी आहे. मित्र, व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली आम्हाला अवश्य कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शिवाय आपल्या सर्व मित्र बांधवांना अवश्य शेअरही करा. 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाईतील शहीद शूरवीरांना त्रिवार मानवंदना. जय भीम, जय बुद्धाय.